me click. हॅलो फ्रेंड्स, आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग विथ CPP हा सब्जेक्ट पाहत आहे. आपण लास्टच्या लेक्चरला याच्यातील काही या सब्जेक्टमधील काही पॉईंट पाहिलेले आहेत. व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट, इंट्रोडक्शन या पद्धतीने आपण काही पॉईंट पाहिलेले आहेत. त्याचे व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्याची लिंक त्या डिस्क्रिप्शनमधून तुम्हाला मिळून जातील. आपणाला आत्ता ॲरेचा वापर CPPमध्ये कसा केला जातो किंवा ॲरे म्हणजे काय हे आपणाला आत्ता पाहायचं आहे. तर ॲरे पाहत असताना आपणाला महत्त्वाचं म्हणजे डेटा टाईप म्हणजे काय किंवा तो कसा डिक्लेअर केला जातो हे समजणं गरजेचं आहे. हे जर माहीत असेल तर ॲरे पॉईंट आपणाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. तर आपणाला या व्हिडिओमध्ये ॲरेविषयी डिस्कशन करत असताना आपणाला ॲरेची का गरज आहे किंवा आपणाला याचा यूज कशा पद्धतीने केला जातो आहे हे पाहायचं आहे. जर समजा तुमच्याजवळ किंवा तुमच्या प्रोग्रॅममध्ये व्हेरिएबलची गरज आहे. फॉर एक्झाम्पल आपण इंटिजर ए असेल, बी असेल किंवा सी असेल, अशा प्रकारची एक 20-30 व्हेरिएबलची तुम्हाला गरज आहे. तर आपण काय करतोय, A1 असेल, A2 असेल, A3 असेल, या पद्धतीने आपण N पर्यंत व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो. आपण जर प्रोग्राम करत असताना आपल्याला सगळा वेळ ह्या व्हेरिएबल डिक्लेअर करण्यामध्येच जाईल. म्हणून आपल्याला त्यासाठी काय लागतंय तर ॲरे लागते. तर कसं वापरायचं, समजा 10 व्हेरिएबल आहेत आपणाला लागणारे, तर ते प्रोग्राममध्ये कसं वापरायचं, तर आपण डिक्लेअर करू शकतो आहे इंट ए आणि 10. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण दाखवू शकतो आहे. मग इंटिजर काय आहे, तर इंटिजर हा डेटा टाईप आहे. ए हा ॲरेचं नेम आहे आणि 10 ही साईज आहे, ॲरेची साईज आहे. तर आपणाला ॲरेची डेफिनेशन टेक्निकल पद्धतीने आपल्याला पाहिजे आहे. ॲरे इज अ सिमिलर डेटा टाईप एलिमेंट्स. सिमिलर मीन्स काय, तर जर समजा इंटिजरचा तुम्ही ॲरे घेतला असेल तर तो इंटिजरचा सिमिलर, तर इंटिजरचा डेटा घेते. फ्लोइड असेल तर फ्लोइड घेते, डबल असेल तर डबलचा डेटा घेते. म्हणून त्याला सिमिलर डेटा टाईप एलिमेंट म्हणतात. आता जर समजा एक फॉर एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर आपण आत्ता बघितलेलं होतं की इंटिजर ए घेतलेला आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 10 होतं. ठीक आहे. जसं मी म्हटलं की इंट डेटा टाईप आहे, ए ॲरे नेम आहे आणि 10 साईज आहे ॲरेची. तर आपणाला याचा इंडेक्स कसा असतो तो पाहायचा आहे. आपण ए घेतलं 0, आपण एक डायग्रॅम काढून पाहूया. डायग्रॅमनुसार इझी पद्धतीने समजेल. या पद्धतीनं जे काय आपले साईज असेल त्यानुसार तयार होईल. या इथं A1 येईल, यानंतर A2, A3 ही A1ला जाईल, हे A2ला जाईल. या पद्धतीनं ज्या त्या
इंडेक्सला ज्या त्या व्हॅल्यू जातील. तर इंडेक्सची सुरुवात कुठून होते? 0 1 2 3 4 या पद्धतीनं हे डायग्रॅम किंवा सिक्वेन्शियल किंवा सिमिलर डेटा टाईप या पद्धतीनं असते. आता ज्या वेळेला ॲरे डेटा स्टोअर करून घेते त्यावेळेला कसं घेते? ॲरे स्टोअर डेटा इन द सिक्वेन्शियल मेमरी लोकेशन. आता इनिशियलायझेशन ॲरेमध्ये कसं करायचं? तर त्यासाठी आपणाला काय करावं लागेल? तर इंटिजर ए साईज आपण त्याची तर समजा एक 5 घेतलेली आहे इज इक्वल टू ओपनिंग कर्ली ब्रेसमध्ये त्याच्यात ज्या काय व्हॅल्यू असतील त्या येतील. 1 असेल, 22 असेल, 11 असेल, ह्या पद्धतीनं व्हॅल्यूज येतील. 16 2 1 22 आणि 11 आणि क्लोजिंग कर्ली ब्रेस आणि सेमिकोलन. तर ह्या पद्धतीनं इनिशियलायझेशन केले जाते. सेम असं कॅरेक्टरचं तुम्ही करू शकताय आणि फ्लोएडचं करू शकताय सर, किंवा जो डेटा टाईप तुम्हाला घ्यायचा आहे प्रोग्राममध्ये लागणार आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकताय. आता आपण त्याचे टाईप संदर्भात जर बघायचं म्हटलं तर नॉर्मली एक किती 2 टाईप आहेत. एक पहिला जो आहे तो सिंगल डायमेन्शनल आहे किंवा त्याला आपण 1 डायमेन्शनलसुद्धा म्हणू शकतो आहे. आणि एक दुसरा आहे तो मल्टी डायमेन्शनल. आता पहिला आपण पाहूया सिंगल डायमेन्शनलचा. आपल्याला पहिला पाहायचा आहे सिंगल किंवा 1 डायमेन्शनल ॲरे पाहायचा आहे. तर सिंगल डायमेन्शनल म्हणजे काय? तर त्यामध्ये फक्त सबस्क्रिप्ट एकच असते, त्याला म्हणायचं सिंगल डायमेन्शनल. त्याचा आता सिंटॅक्स जर आपण पाहायचा म्हटला तर डेटा टाईप पहिल्यांदा येतोय. डेटा टाईप नंतर त्या ॲरेचं नाव आणि त्याची स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये साईज आणि सेमिकोलन. डेटा टाईप, ॲरेचं नाव आणि साईज या पद्धतीनं याचा सिंटॅक्स येतो आहे. आता फॉर एक्झाम्पल जर म्हणलं आपण एक एक्झाम्पल जर म्हणलं इंटिजर घेतला आपण, नंबरसाठी एनओ घेतो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 5. ठीक आहे. आता ही 5 काय आहे? तर साईज आहे ॲरेची. ठीक आहे. तर आपण याला डायग्रॅमॅटिकल थोडंसं समजून घेऊया. डायग्रॅमॅटिकल समजत असताना आपल्याला एक डायग्रॅम काढावी लागेल. या इथं मी ॲड्रेस म्हणतो, ॲड्रेससाठी काय म्हणतो एडी. इथं व्हेरिएबलचं जे नाव आहे ॲरे टाईपमध्ये घेतलेलं ते, आणि या इथं इंडेक्स म्हणतो. ठीक आहे. त्यासाठी IND. ही मी एक छोटीशी डायग्रॅम तयार करतो, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं किंवा अजून व्यवस्थित समजेल यासाठी. आता या इथं ॲड्रेस येणार. जर समजा ॲड्रेस इथं 1 असेल, इथं 3 असेल, या इथं 5 असेल, या इथं इंडेक्स येईल. तुमचा इंडेक्स कुठून सुरुवात होते? 0 1 2. आणि याच्यामध्ये ज्या काय व्हॅल्यू असतील तुमच्या त्या येतील. 11 असेल, 12 असेल, परत 11 असेल. तर इथं ॲड्रेस येतो, इथं व्हॅल्यू येते आणि या इथं एलिमेंट येतात जे आपण काय असेल ते. या पद्धतीनं 1 डायमेन्शनल आहे.
आपणाला सेकंड पाहायचा आहे, तो सेकंड आपल्याला पाहायचा आहे मल्टी डायमेन्शनल किंवा टू डायमेन्शनल म्हणतात किंवा मल्टी डायमेन्शनल ॲरे. आता फॉर एक्झाम्पल 2 किंवा त्यापेक्षा जास्त सबस्क्रिप्शन जिथं असते त्याला म्हणायचं मल्टी डायमेन्शनल ॲरे. याची व्हॅल्यू जी स्टोअर होते ती टेबलच्या रूपामध्ये होते, म्हणून त्याला काय म्हणलं जातं, मॅट्रिक्स म्हणतात. त्याचा आपल्याला सिंटॅक्स पाहायचा आहे. सेम वन डायमेन्शनल सारखाच आहे. पहिल्यांदा डेटा टाईप येईल, डेटा टाईप नंतर ॲरेचं नाव येईल, ॲरेचं नावानंतर त्याच्यामध्ये साईज येईल. इथं खाली लिहितो मी, इथं बसणार नाही म्हणून. साईज पहिला स्क्वेअर ब्रॅकेट, दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पण साईज येईल आणि सेमिकोलॉन. आलं लक्षात. पहिल्यांदा डेटा टाईपचं नाव, ॲरेचं नाव, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पहिला, दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दुसऱ्याची साईज आणि सेमिकोलॉन. फॉर एक्झाम्पल आपणाला पाहायचं आहे तर फॉर एक्झाम्पल एक इंटिजर घेतो मी, सब्जेक्ट, आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याची साईज, पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2, दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3. फॉर एक्झाम्पल इंटिजर इज अ डेटा टाईप, सब्जेक्टसाठी सब घेतलेला आहे, ॲरे नेम आणि पहिला आणि दुसरा ॲरेची साईज घेतलेली आहे 2 आणि 3. आता हे जे 2 आहे ते 2 म्हणजे रोसाठी वापरलं जातं आहे आणि 3 आहे ते कॉलमसाठी वापरलं जातं आहे. ठीक आहे. म्हणजे यामध्ये किती एलिमेंट स्टोअर होऊ शकतात, तर याच्यामध्ये किती एलिमेंट स्टोअर होऊ शकतात, तर रो इंटू कॉलम मीन्स काय, 2 इंटू 3 मीन्स 6 एलिमेंट स्टोअर होऊ शकतात. या पद्धतीनं मल्टी डायमेन्शनल ॲरे काम करते.